नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. जीवाच्या मेहनतीने आता त्याला नवं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं असतं. त्याचमुळे आता सगळ्यांनाच खूप आनंद असतो. इकडे घरी नंदिनी आता मालिनीच्या आनंदाची बातमी देते, तर मालिनी म्हणते की हे सगळं नंदिनी तुझ्यामुळे झालं आहे. तू जीवाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, त्यामुळे तो त्याचं स्वप्न पूर्ण करू शकतो. ते इकडे काव्य अनिशाला सांगत असते की तू इथे थांब, मी जरा जाऊन येते. त्याच वेळी तिथे आता वसू आत्या येतात आणि एक विचार करू लागते की आता अनिशाकडून मला सगळं सत्य काढून घेता येईल. या मुलीला जीवा आणि काव्याच्या अफेअरबद्दल नक्कीच माहिती असेल. इकडे ऑफिसमध्ये जीवा खूप खुश असतो, पण मात्र रम्या आता तिच्या डोक्यात नको ते भरवत असते त्याच्या. रम्या ऑफिस मधल्या स्टाफला सांगत असते की जीवाला तो कॉन्ट्रॅक्ट नंदिनीमुळे मिळाला. नंदिनीने बाबांना रिक्वेस्ट केली म्हणून तिच्या मेहरबानीमुळे जीवाला हा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. या सगळ्यामध्ये जीवाची काही मेहनत वगैरे नाहीये. तर मात्र जीवाचा मोठा गैरसमज होतो आणि नंदिनीबद्दल त्याच्या डोक्यात राग येऊ लागतो. आता रम्या जी आहे ते जोडपे जे आहे ते फोडायला बघते. म्हणजे आता जीवाच्या मनात नंदिनीबद्दल जे आहे ते राग घालण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून दोघेही वेगळे होतील. आता बघूया पुढे काय होतंय. सगळंच पाहणाऱ्यांचे पण जीवा नंदिनीची जोडी मात्र तुम्हाला आवडते का ते कमेंट मध्ये कळवायला विसरू नका.